तू सगळंच सांभाळून घेतेस आणि म्हणूनच मी मगाशी तुझ्यावर जेवढी चिडले ते चुकीचं होतं। आय एम व्हेरी सॉरी। नाही देवी आई, मला अजिबात वाईट नाही वाटलं। मला सांगा, आईच्या वरडण्यानं मुलीला कधी वाईट वाटतं का? हक्क असतो तो आईचा। पारू, तुझ्या समजूतदारपणाचं काय करू अगं मी? खरं तर मगाशी ना माझ्या डोक्यात खूप वेगळे विचार चालले होते। म्हणजे आता आपल्या कंपनीला त्या कॉम्पिटिशन मध्ये जायचं आहे, त्याच्यासाठी आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करणारं कोणीतरी हवंय, कुठलीतरी मॉडेल हवी आहे। हे बघ श्रीकांत, दाखव तिला। त्या कॉम्पिटिशन मध्ये हे असे कपडे घालायचे। पारू, मला सांग, तुला जमणार आहेत हे असे कपडे घालणं? नाही देवी आई, मला माफ करा, पण ही अशी तोकडी कापड मला घालता नाही येणार। गुड, बघितलं, मी म्हटलं होतं पारूला हे असं जमणार नाहीये। पारू, तू नको काळजी करूस, जा किचन मधला आवरून घे। वय आलेच। श्रीकांत, मोहनला सांग की आपल्या कंपनीला रिप्रेझेंट करायला कुठली तरी टॉपची मॉडेल हायर करा। ठीक आहे।